चला तर मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। आज बनवली मी व्हायरल आणि माझ्या लेकीच्या आवडीची रेसिपी, ती पण आवनशिवाय। तर बघा, इथे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आपली कढई गरम होत आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर बघा, कांदा घेतला आहे एक, त्याला असा राऊंड कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा मधून कट करून घ्यायचा आहे आणि त्याचे असे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत। थंबनेलवरून आपल्याला कळलेच असेल की आज आपण काय रेसिपी पाहणार आहोत। तर बघा, कांदा अशा प्रकारे चौकोनी कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर लगेच इथे मी एक शिमला मिरची घेतलेली आहे। शिमला मिरची ही कट करून घ्यायची, तिच्या बिया काढायच्यात मधल्या, आणि तिलाही असं चौकोनी कट करून घ्यायचं आहे। मंडळी, माझे व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। शक्यतो आपल्या चॅनलवरती घरगुती रेसिपीज असतात आणि आजचा पिझ्झा पण मी घरगुती पद्धतीनेच बनवत आहे। तर बघा, टोमॅटोही घेतला आहे। टोमॅटोही तशा प्रकारे आपण चौकोनी कट करून घेणार आहोत टोमॅटो। असं पिझ्झा वगैरे रेसिपी कधी कधी चांगल्या वाटतात मंडळी, कारण मैद्याच्या असतात, त्यामुळं शक्यतो कमीच बनवल्या जातात त्या। तर बघा, टोमॅटो कट करून घेतला आहे। त्यानंतर चीज घेतलेला आहे मी, चीजचे पण मी क्यूब्स करून घेत आहे। त्यानंतर बघा, एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे, त्यावरती पिझ्झा बेस ठेवून घ्यायचा आहे। हा पिझ्झा बेस मी मार्केटमधून आणलेला आहे, आपण घरी पण बनवू शकतो। तर बघा, त्यावरती चीजचे क्यूब्स ठेवून घ्यायचे आहेत। त्यानंतर भाज्या ठेवून घ्यायच्यात। मंडळी, जेव्हा आपण पिझ्झा घरी बनवतो आणि आपण तो कढईमध्ये बेक करणार आहोत, तेव्हा चीज हे क्यूब्समध्ये टाकायचं नाही, त्याला बारक्या किसणीने किसूनच टाकायचं आहे। कारण कढईमध्ये जेव्हा आपण पिझ्झा बेक करतो तेव्हा ते चीज मेल्ट होत नाही व्यवस्थित, त्यामुळे शक्यतो घरी आपण पिझ्झा बनवताना आपण चीज हे किसूनच टाकायचं आहे। अवन असेल तर अवनमध्ये ते क्यूब्स इझिली मेल्ट होतात, पण कढईमध्ये ते क्यूब्स मेल्ट होत नाहीत। मीही असंच केलं होतं, पण ते क्यूब्स काही मेल्ट झाले नाहीत, त्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे की चीज हे किसूनच टाकायचे किसणीने। तर बघा, मी सर्व भाज्या ठेवून घेतल्यात, चीज टाकून घेतलं। त्यानंतर आपली कढई पण गरम झालेली आहे। त्यानंतर त्यामध्ये अशी एक वाटी ठेवून घ्यायची आहे आणि वाटीवरती आपली पिझ्झाची प्लेट ठेवून घ्यायची आहे। झाकण ठेवून 20-25 मिनटं पिझ्झा आपला बेक करून घ्यायचा आहे व्यवस्थित। त्यानंतर आपला पिझ्झा बेक झाला की त्याला काढून घेतलं आहे। बघा, छान असा मस्त घरच्या घरी पिझ्झा आपला रेडी झालेला आहे। तर बघा, पिझ्झाचे मी असे काप करून घेतलेत। व्हिडिओ आवडला असेल